30,000 कॅमेरे आहेत हे म्हणत होता ना, त्यांना वाटलं बहुतेक 30,000 लोक नाही. तेवढं का चिडले सभापती? मी 2000च म्हणालो की हा, 2000च्या आसपास लोक, कारण 2000 लोक गायब आहेत. बरं, मग ते कॅमेऱ्यांचं पण ऑन रेकॉर्ड का नाही मग? नाही ते म्हणलं की इतके कॅमेरे आहेत, मग तुम्ही कॅमेऱ्यानंतर भगदड जी झाली त्याचे तुम्ही व्हिडिओ का नाही बाहेर आणले, म्हणजे कळलं असतं किती मेलेत. CCTV फुटेज आहेत. आणि समोर कोण ओरडत होतं तेव्हा? बोंडे होते काय? हा, सगळे BJP वाले. सर, काल राज्यसभेत तुम्ही भाषण करताना तुम्हाला खरं तर बोलू दिलं नाही सभापतींनी. तुमचा दावा होता की 2,000 लोकांचा मृत्यू झाला कुंभमेळ्यामध्ये. आणि त्याला याला जोडून असं आहे की ज्या पद्धतीने योगी आदित्यनाथ दावा करतात की आर्टिफिशियल इंटेलिजन्स युक्त कॅमेरे आहेत आणि जवळपास 56,000 ठिकाणी वेगवेगळे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे मी काल संसदेमध्ये मी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना या देशात जी दुर्घटना घडली प्रयागराजला महाकुंभ उत्सवात, महाकुंभ हा आमच्या सगळ्यांसाठी श्रद्धेचा आस्थेचा विषय आहे, धर्माचा विषय आहे. आम्ही सगळेच त्याच्याशी एक भावनिक नात्यानं जोडलेलो आहोत. शिवसेनेचे आमचे अनेक सहकारी कुंभला जाऊन स्नान करून आले. पुढल्या आठवड्यात मी स्वतः जाण्याची योजना आखतोय कुंभला. पण शेवटी जी दुर्घटना घडली त्याला कोणीतरी जबाबदार आहे. आणि ज्या पद्धतीनं ही त्या दिवशी भगदड झाली, चेंगराचेंगरी झाली, याची कारणं काय आहेत आणि नक्की किती श्रद्धाळू तिथे मरण पावले, हा माझा प्रश्न होता. मी असं म्हणत नाही की सरकारमुळे झालंय किंवा कोणी एक विशिष्ट व्यक्ती जबाबदार आहे. आजही तिकडे 2,000 ते 2,500 लोक त्या दिवसापासून बेपत्ता आहेत. आणि 4 दिवसापूर्वी कचऱ्याच्या ढिगाऱ्याखालून प्रेतं काढण्यात आली. तर नक्की मृतांचा आकडा किती आहे? लोकांमध्ये चर्चा आहे की तिथे जी भगदड झाली, 2 ठिकाणी भगदड झाली, चेंगराचेंगरी झाली, तिथे साधारण 1,500 ते 2,000 लोक हे मरण पावले असावेत. आणि मी असं म्हणतोय की तिथे 30,000च्या वर CCTV कॅमेरे आहेत. CCTV कॅमेऱ्याचं फुटेज लोकांसमोर का आणत नाही, जनतेसमोर का आणत नाही, त्यामध्ये सत्य कळेल. 2,000 लोक जर आजही त्या दिवसापासून बेपत्ता आहे तर त्यांचं काय झालं? याचा अर्थ 2,000 लोक मरण पावली का? आणि ती नंतर त्यांची प्रेतं सापडत नाहीत किंवा त्यांची कुठे प्रेतं गायब केलीत, याच्यावर सत्ताधारी पक्षाच्या बाकावरून विरोध सुरू झाला. आणि उपसभापतींनी माझा माईक बंद केला. या देशात राष्ट्रपतींच्या भाषणावरती आम्ही जेव्हा काही चर्चा करतो तेव्हा देशातल्या घटनांचा आम्हाला संदर्भ द्यावा लागतो. आणि मी जे सांगतोय ही काही नवीन माहिती नाही आहे. लोकसभेमध्ये अखिलेश यादव यांनी सुद्धा तोच मुद्दा मांडला, आपण पाहिला असेल. संसदेमध्ये सुद्धा काही आमच्या सहकार्याने हाच मुद्दा मांडला. विरोधी पक्षनेते खरगे साहेबांनी हाच मुद्दा मांडला. पण मी बोलायला उभं राहिलो आणि मी हा मुद्दा मांडायला सुरुवात केली तेव्हा गोंधळ सुरू झाला आणि त्यांनी मला बोलण्यापासून रोखलं. हे काही योग्य नाही.